अजित पवार विमान अपघात प्रकरणामध्ये आता 28 फेब्रुवारी आधीच प्राथमिक अहवाल येणार आहे आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे। 28 फेब्रुवारी आधीच प्राथमिक अहवाल येणार असल्याचं स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात बरेच प्रश्न विचारले जात आहेत, अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत आणि त्याचमुळे प्राथमिक अहवालासंदर्भात प्रतीक्षा आहे आणि याची आता तारीख समोर येते आहे। 28 फेब्रुवारीच्या आधीच प्राथमिक अहवाल येणार असल्याचं मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे। की मी ज्या खात्याचं काम करतो त्या ठिकाणी जी तपास यंत्रणा काम करते, AIB आहे, DGC आहे, त्या माध्यमातून जे तपास कार्य चालू होतं त्याचा वेळोवेळी आमच्याकडनं प्रसिद्धीच्या माध्यमातून आणि 1 महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल त्याच्यामध्ये येईल हे स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते जे दिलंय त्याच माध्यमातून आम्ही लोकांच्या समोर ते ठेवलेलं आहे। आता 1 महिन्याच्या आत म्हणजे मला वाटतं साधारणतः 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येईल आणि मग त्याच्यानंतर अंतिम अहवाल येईल। त्याच्यामध्ये स्पष्ट जे दिलंय तेच मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना पोचलेलं आहे।